लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला. 8 राज्यातील 58 जागांसाठी उद्या होणार मतदान. शेवटच्या टप्प्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनं प्रचारात. पंतप्रधान आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सभा घेणार. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर. 5व्या टप्प्यात 62.2% मतदान. सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या भक्कम स्थितीमुळे मे महिन्यात भारताची विक्रमी निर्यात वाढ, तर रोजगारामध्ये गेल्या 18 वर्षातील सर्वात मोठी वाढ. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य, गरज भासल्यास आणखी टँकर्स उपलब्ध करून देण्याची दिली ग्वाही. ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या MIDCमधील रसायन कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू. मृतांना 5 लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर. डोंबिवली स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या PV सिंधूची उपांत्य फेरीत धडक. IPL क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत. आणि राजस्थानमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद. पारा 48 अंशांवर. उष्णतेच्या लाटेमुळे 8 जणांचा मृत्यू.